150हून अधिक शिक्षण संस्था, 7 अभिमत विद्यापीठ, विविध देशांमध्ये महाविद्यालय, प्रोफेशनल कोर्सेसना मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण 4 ऑगस्टच्या सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या डी.वाय. पाटील यांचं पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंत पाटील. कोल्हापूरचे महापौर, पन्हाळ्याचे आमदार अशी राजकीय कारकीर्द घडवल्यानंतर डी.वाय. पाटलांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1983 साली रामराव अधिक टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून कोल्हापूरला एज्युकेशन हब बनवलं. इतकंच नाही तर देशभर विद्यापीठांचं आणि शिक्षण संस्थांचं जाळंही मिळलं. शिक्षण क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी केंद्र सरकारनं डी.वाय. पाटील यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. अखेरच्या टप्प्यात ते त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल बनले. शिक्षण महर्षींच्या जाण्यानं कोल्हापूरसह शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.